तर रामकृष्ण हरी माऊली आपल्या बेधडक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। या ठिकाणी आत्ताच आम्ही नीरा नदीच्या अतिशय पात्रावर म्हणजे कडेला या ठिकाणी उभे आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एनसीसीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी माऊलीची सेवा करण्यासाठी आलेले आहेत। तर इथे यांची गरज का पडते, तर यांची गरज पडण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी माऊली इथून नदीच्या कडेने जात असतात। नदीमध्ये जाऊन नीरा नदीमध्ये जाऊन त्यांनी आंघोळ केली असते, म्हणजे त्यांची जी पादुका आहे त्या ठिकाणी नीरा नदीवरला दिवली जाते। आणि त्यानंतर गेल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी इथली गर्दी पाहत असाल तर ही गर्दी माऊलीसोबत स्नान होवं यासाठी असते, परंतु त्यांच्या जवळपास जाऊ कोणी शकत नाही, कारण एवढं कठोर असं पोलीस प्रशासन या ठिकाणी असतं की त्याला कुणी जाऊ शकत नाही। तर तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर माऊलीच्या स्वागतासाठी अतिशय छान पद्धतीने सजावट, अतिशय तुम्ही जर ब्रिजवर बघत असाल खूप सारे लोक आहेत आणि तिथून पूर्णपणे असं फुलं आतरून माऊलीचं स्वागत केलं जातं। तिथूनच माऊलीचे पादुका सर्व काही चोपदार वगैरे मानाचे मानकरी असतील ते त्या ठिकाणी घेऊन जात असतात। तिथून जात असताना तुम्ही इकडे जर पाहत असाल या ठिकाणी तर सर्व ही एनसीसीचे विद्यार्थी आहेत जे माऊलीच्या सेवेकरिता या ठिकाणी कॉलेजहून वेगवेगळ्या कॉलेजहून यांना बोलून घेऊन यांचा कॅम्प तयार केला जातो आणि चांगल्या विद्यापीठातून एक कॅम्प तयार करून ही माऊलीच्या सेवेसाठी या ठिकाणी येत असतात। तर मित्रांनो आता इकडे पहा, हे गर्दी या ठिकाणी श्री गुरुदेव दत्ताचं सुंदर असं मंदिर नीरा नदीच्या अतिशय पात्रावर आहे। तुम्ही जर या ठिकाणी मंदिर पाहत असलात अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे आणि मंदिराच्या अतिशय कडेला सुंदर असं नीरा नदी या ठिकाणी आहे। यावर्षी खूप सारं पाणी तुम्हाला नीरा नदीमध्ये दिसणार आहे। पाऊस खूप सारा झाल्यामुळे खूप असं या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे नीरा नदीला पाणी आहे। त्या ठिकाणी जर पाहत असाल त्या ठिकाणी माऊलीचे चरण स्पर्श म्हणजे आंघोळ होते, माऊलीचे पादुका बुडविल्या जातात आणि इकडं जे आहे ते भावी भक्त जे वारकरी संप्रदाय सर्व काही आंघोळीसाठी ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर पोलीस प्रशासन पद्धतीने कामगिरी करत आहे। सर्वजण अतिशय सुंदर हे मंदिर आहे, खूप बघण्यासारखं योग आहे। छान पद्धतीने माऊली या ठिकाणी येतात। माऊलीला यायला कमीत कमी अजून 1 तास आहे, आम्ही आंघोळ करून पुढे जाणार आहोत। आपले ग्रामस्थ ते भाऊ वगैरे आंघोळ करत आहेत मित्रांनो। तर चला मित्रांनो, कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्कीच सांगा। रामकृष्ण हरी।